राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जे उमेदवार आहेत उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज पश्चिम महाराष्ट्रातील कराड येतोय. आपण हे दृश्य कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता की कराडच्या दत्त चौकात आज सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या सभेसाठी जो व्यासपीठ आहे ते उभारण्याचं जे काम आहे ते सध्या जलदगतीने सुरू आहे. अतिशय भव्य असं इकडे व्यासपीठ उभारलं जाणार असून या सभेसाठी जी बैठक व्यवस्था आहे ती आपण कराड वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता की उदयनराजे प्रेमी ग्रुप जो आहे त्यांच्याकडून जी बैठक व्यवस्था आहे तीच इकडे सध्या करण्यात आलेला आहे. एकंदरीत 25 ते 30 हजार मतदार किंवा त्याच्यापेक्षा जादा मतदार या सभेच्या ठिकाणी येतील. यासाठी सध्या इकडे ही तयारी करण्यात आलेली आहे. एकंदरीत आज सायंकाळी 5च्या सुमारास होणाऱ्या सभेसाठी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत, यांच्यासह दिग्गज जी मंडळी आहेत हे इकडे उपस्थित राहणार आहेत. एकंदरीत कोणत्या मुद्द्यावरून भाजपवर या सभेत टीका केली जाणार आहे हे याकडेच आता मतदारांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. एकंदरीत जी सभामंडप जो आहे जे व्यासपीठ आहे तो भव्य प्रमाणात सध्या कराडच्या दत्त चौकात उभारण्याचं काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची जो प्रचाराचा शुभारंभ आहे तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमी होत असल्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते या सभेकडे वेधून राहिलं आहे. कॅमेरामॅन राकेश पवारसह असलम मुल्ला, कराड वार्तासाठी.